हे आनंदाची बाब आहे आणि याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री हे आमच्या बाजूने होते, पीडितांच्या बाजूने होते हे म्हणावं लागेल आणि नंतर अजितदादासुद्धा आमच्या बाजूने दिले. आणि अजितदादांनी 2 आठवड्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की नैतिकतेच्या आधारावर धनंजयनी, कारण त्यांचा बॉल त्यांनी धनंजय मुंडेंच्या कोर्टात टाकला. कोर्टात टाकून सुद्धा ते त्याला जुमानत नव्हते का काय मला कळालं नाही. आणि शेवटी अखेर काल ज्यावेळेस फोटोग्राफ्स बाहेर पडले आणि साहेब माझं असं मत आहे की आपली एकदा ह्याच्या संदर्भात मुलाखत मी 16/12/2024 जे माझं भाषण आहे ते भाषण जसंच्या तसं कालच्या कोर्टामध्ये उतरलं आहे ना. 16/12लाच मी याची दाहकता आणि हे किती डेंजर प्रकरण झालेलं आहे हे लक्षात आणून दिलं. आणि जर का 2 आठवडे पहिले धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असता तर त्यांना सिंपत्ती मिळाली असती. आता अशा प्रकरणाच्या नंतर ज्यावेळेस सगळे फोटो बाहेर आले, सगळा महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः झाडं झुडपं उन्मळून पडतील अशी सगळ्या लोकांची मनं उन्मळून पडल्याच्या नंतर तुम्ही राजीनामा देता आणि तेही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर तुम्ही राजीनामा दिला. मनाने राजीनामा नाही दिला असं माझं मत. त्यांनी मनाने राजीनामा नाही दिला, अजिबात नाही दिला. मनाने द्यायचा होता तर 2 आठवड्यापूर्वी अजितदादा बोलले होते, त्याच वेळेस राजीनामा दिला. अहो अजितदादा पवारांच्या पुढं एक मंत्रिपद काय 100 मंत्रिपदं त्यांनी वळवून फेकून द्यायला पाहिजे होते. एवढे उपकार अजितदादांचे त्यांच्यावर आहेत असं मला वाटतं राजकारण.